हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मार्गशीर्ष अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती आणि आजच्या दिवशी करायची सेवा जाणून घेणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचा फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल. तुम्हाला कोणाला जर ते प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर त्या लिंकला क्लिक करा आणि शॉपिंग करा. बघा, अनेक जणांना प्रश्न पडतो, अमावस्या ही आज आहे की उद्या. पण आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे 4:59 अमावस्या चालू झालेली आहे आणि ती उद्या सकाळी 7:13 समाप्ती होणार आहे. तिची समाप्ती जरी उद्या सकाळी 7 वाजता होणार असली तरी सूर्याने पाहिलेली असल्यामुळे तिचा पूर्ण दिवस हा अमावस्याच पकडला जाईल. म्हणजे शुक्रवारचा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र आणि शनिवारचा दिवस. तर तुम्हाला सेवा करण्यासाठी, पितरांसाठी दान करण्यासाठी तुम्हाला ही संधी खूप मोठी चालून आलेली आहे. तर या दिवसाला तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, अन्नदान करा. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी अमावस्येचा वेळ आणि पितरांविषयी थोडक्यात माहिती जसं व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि हा त्याचाच सविस्तर भाग आहे. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ देखील बघा आणि त्याचा सविस्तर भाग देखील बघा. हा व्हिडिओ श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांना उपयोग वाटेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून 7 वेळा आपल्या दरवाजाच्या बाहेर उतारा करून आणि तो उतारा आपण फेकून द्यावा. तसेच अमावस्येला करायच्या विशेष सेवा, त्यामध्ये सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून घ्यावे आणि गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करावी. तसेच घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून ती मोहरी घरामध्ये सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून घराचे संरक्षण होते. तसेच अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. जसेच बघा, बऱ्याच ठिकाणी आपला म्हसोबा महाराज असतातच, म्हणजे शेतीच्या किंवा कुठल्या बांधावर म्हसोबा महाराज असतात, कुठं मावलाया असतात. तर अशा वेळेला अमावस्या जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला आपण त्या देवांचा मानसन्मान करायचा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ म्हणजेच खडे मीठ, हळद, लिंबू, गोमित्र, पंचगव्य टाकून हे आपण स्वच्छ करायचे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळाचा देखील 7 वेळा उतारा करायचा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत 7 वेळा उतारा करायचा. पण हा उतारा चालू करत असताना वाहन हे जागेवरच चालू ठेवायचे. बंद वाहनाचा उतारा करायचा नाही. उतारा करताना आपलं वाहन चालू ठेवून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 7 वेळा म्हणत म्हणत नारळ उतरवून घ्यायचं आणि ते नारळ जमिनीवर फोडायचं आणि ते म्हणजे अशा जागी टाकून द्यायचं का जिथं कोणाला पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकून द्यायचं आहे. त्यानंतर हातपाय धुवून घरात यायचं. श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा. तसेच ज्या आपल्या पिवळ्या मोहऱ्या असत्या त्यावर वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या मोहऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्याच धाग्याने ती पिशवी शिवून घ्यायची आणि आपले जे गाडीचं इंजिन असतं त्यात आपण तार अडकून तारेने ती बांधून पिशवी ठेवून द्यायची आहे. वाहनास केसारी बांधावी, म्हणजे जी आपण याची जाळी अस्वलाचं केसांचं बनलेलं असतं बघा. तर या दिवशी ना वाहनांना ना ती केसारी सुद्धा बांधायची असते. तसेच घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, म्हणजे जो ओला नारळ येतो त्याला असोला नारळ म्हणतात. तर त्यासाठी आपल्याला असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा हे आपल्याला अमावस्याला
ते आपल्या ऑफिस, घर, दुकान जे काही असेल तिथं ते बांधायचं असतं. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यावर तुम्ही असोला, नारळ किंवा कोहळा ठेवायचा. त्यासोबत गोरक्ष चिंच ठेवायची आणि एक पुडी भेटते, ती पुडी देखील तुम्ही त्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर ते एकत्र करून त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा. दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे त्याचा पण एक माळ जप करायचा. शाबरी मंत्राचा एक माळ जप करायचा. नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणायचा. कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं. वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा करावे किंवा 1 वेळा केलं तरी चालेल. गोरक्ष चिंच, अस्वला, नारळ किंवा कोहळा लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधायचं. जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात विसर्जन करून द्यायचं किंवा कचरा कुंडीत टाकून द्यायचं. यामुळे काय होतं, हे का करायचं तर आपल्याला येणारे अचानक संकट किंवा अडचणी किंवा नजर बाधा, वाईट दोष यापासून आपलं संरक्षण होतं. म्हणून आपण ह्या सेवा, हे उपाय अमावस्याला करायचे असतात. तुम्ही दर अमावस्याला देखील ते करू शकता. अमावस्या म्हणजे भीती नाही तर आत्मशुद्धीची संधी आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर नक्कीच सकारात्मकता वाढते. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या व्हिडिओला कमेंट देखील करा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.